नमस्कार मंडळी, मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपण मागील 2 भागांमध्ये श्री संत नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवनी समाधी सोहळ्याचे सुंदर क्षण पाहिले. कार्यक्रमाची तयारी, नियोजन, भक्तिमय वातावरण आणि आज आपण पोहोचलो आहोत या सोहळ्याच्या अंतिम आणि अत्यंत खास भागामध्ये. सेवेच्या या मार्गी झटले अनेक हात, त्यांच्या श्रमांची आज मिळते गोड आठवत. हा सोहळा म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही, तर आपल्या समाजाची एक ओळख आहे. नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ येरवडा व येरवडा परिसर या मंडळातील प्रत्येक व्यक्तीने आपला अमूल्य वेळ देऊन हा सोहळा यशस्वी केला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारी टीम असे प्रत्येक जण अहोरात्र झटले. म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. जिथे एकी तिथे शक्ती, हेच खरे बळ. समाजासाठी झटणारे तेच खरे माणूस मोठं. तर मंडळी, आता आपण पुढे जाऊया आणि या कार्यक्रमाचा उर्वरित भाग पाहूया. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी माननीय चंदनदादा टिंगरे, अध्यक्ष कमल फाउंडेशन, माननीय रेखाताई टिंगरे, नगरसेविका, जंजिरे प्रतिष्ठानचे जंजिरे मामा, मान्य प्राध्यापिका सौ श्यामाताई जाधव, नासपचे मान्य संजय नेवासकर, मान्य वसंतराव खुर्द, नासपचे इतर सदस्य आणि सर्व समाज बांधव, आपल्या मंडळाचे अध्यक्ष मान्य सुहास खुर्द यांनी सर्वांचं स्वागत करावं. जय श्री नामदेव. आज इथे उपस्थित मान्यवर श्री चंद्रकांतदादा टिंगरे, रेखाताई, श्यामाताई, जंजिरे मामा, नासपचे नामदेव समाजोन्नती परिषदचे माननीय अध्यक्ष श्री संजय नेवासकर, नासपचे मुख्य विश्वस्त वसंतरावजी खुर्द, तसेच आमचे उपाध्यक्ष नामदेव समाज मंडळाचे उपाध्यक्षा माळोदेताई व सर्व उपस्थित भक्तगण. आजचा योग खरं तर यावर्षीचा योग हा फार त्रिगुणी योग आहे. यावर्षी श्री संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर माऊलींची 650वी जयंती, तसेच श्री संत तुकाराम महाराज यांचे 350वी जयंती व संत नामदेव महाराजांचे 675वा संजीवनी समाधी सोहळा, असा हा त्रिगुणी योग यावर्षी आलेला आहे. खरंच यावर्षी आपल्याकडे भाग्याचाच दिवस म्हणावा लागेल की या न्यायाने सुरुवातीला आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. या ठिकाणी आपल्या कमल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा टिंगरे यांचं स्वागत या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. संत शिरोमणी नामदेव माननीय संजय नेवासकर यांच्या हस्ते हे स्वागत करण्यात येत आहे. तर मंडळी, आता अशाच प्रकारे आपण मान्यवरांचा सत्कार समारंभ पाहणार आहोत. आदरणीय श्री सोमनाथ मेटे, सचिव, नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ येरवडा व येरवडा परिसर यांच्या हस्ते आदरणीय श्री चंद्रकांत टिंगरे यांचा स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. सन्मानाच्या या क्षणी वाढते मानाची शान, कर्तृत्वाला मिळतो आजवर योग्य तो सन्मान. त्यानंतर बघू शकता आदरणीय श्री वर्षा माळवदे, उपाध्यक्ष श्री संत नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ यांच्या हस्ते आदरणीय सौ रेखा टिंगरे, नगरसेविका यांचा सत्कार करण्यात येत आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. बघू शकता आदरणीय श्री नितीन रेळेकर यांच्या हस्ते आदरणीय श्री चंद्रकांत जंजिरे यांचा स्वागत व सत्कार होत आहे. आदरणीय सौ दीपाली ढवळे, महिला सदस्य, नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ येरवडा व येरवडा परिसर यांच्या हस्ते आदरणीय सौ श्यामाताई जाधव यांचा स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. स्त्री शक्तीच्या स्पर्शाने वाढते सन्मानाची शान, सेवा आणि संस्कारांनी उजळतो समाज महान. यानंतर आदरणीय श्री सोमनाथ मेटे, सचिव यांच्या हस्ते आदरणीय श्री संजय नेवासकर यांचा स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. आदरणीय श्री ऋषिकेश निमकर, खजिनदार यांचा सुद्धा स्वागत
स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. यानंतर आदरणीय श्री संजय नेवासकर यांच्या हस्ते आदरणीय श्री जगदीश मुळीक यांचं स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. स्वागत आणि सत्कार म्हणजे काय, तर तो फक्त एक औपचारिक कार्यक्रम नसून तो आपल्या संस्कृतीची आणि कर्तव्याची एक सुंदर ओळख आहे. मान देणे हीच परंपरा, सन्मान हीच शान, आपुलकीच्या भावनेतून जुळतो माणुसकीचा धागा महान. आज श्री संत नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आपण सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करत आहोत. हा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या योगदानाची कृतज्ञता आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे. या कार्यक्रमातील विशेष क्षण आदरणीय श्री दिलीप मधुकर बोत्रे आणि सौ महानंदा दिलीप बोत्रे यांच्या 50 वर्षाच्या यशस्वी वैवाहिक जीवनाबद्दल, त्यांच्या या सुंदर सहवासासाठी आपण त्यांचा मनपूर्वक सत्कार करणार आहोत. हातात घेऊन हात चालले आयुष्यभर, अशा नात्यांना सलाम, प्रेम असो अमर. 50 वर्षाचा हा सुंदर प्रवास, प्रेम, विश्वास आणि सहवास यांचा सुवास. खरंच आदरणीय श्री दिलीप मधुकर बोत्रे आणि सौ महानंदा दिलीप बोत्रे आपल्यासाठी हे एक प्रेरणा आहे. नातं कसं जपावं, प्रेम कसं टिकवावं याचं हे जिवंत उदाहरण. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आदरणीय श्री दिलीप मधुकर बोत्रे आणि सौ महानंदा दिलीप बोत्रे. तुमच्या या 50 वर्षाच्या यशस्वी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आणि बादल सरांनी मला या समाजात आणलं. त्यावेळेचा समाज असा होता, विखुरलेला समाज होता. मग प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही हा समाज गोळा केला. एक वटवृक्षासारखा वृक्ष लावला, पण मोठा वृक्ष झालेला आहे हे आम्ही पाहतो.
सर्वांनी हात हवे तया कुळ माझी यात कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा मने तया असावे कल्याण जया मुखे निदान पांडुरंग कुंडली गवरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत शिरोमणी नामदेव महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय भारत माता की धन्यवाद. नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ येरवडा व येरवडा परिसर आयोजित श्री संत नामदेव महाराज यांच्या 675व्या समाधी सोहळ्याचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. सगळे व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे सगळं नीट जुळवायला थोडा वेळ आणि विचार करावा लागला. काही चुका झाल्या असतील तर माफ करा. तर मंडळी, आपला हा सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. तर आपण भेटूया आता पुढच्या वर्षी अशाच एका सुंदर सोहळ्यामध्ये. तोवर नमस्कार.